नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 3 जानेवारी 2024. तर आपण ह्याच्या अगोदरच एक अंदाज दिलेला होता, तो म्हणजे 26 डिसेंबर 2023 रोजी. त्या अंदाजामध्ये आपण असं सांगितलेलं होतं की 3 पासून पुढे 7 पर्यंत, म्हणजे तो अंदाज 26 पासून ते पूर्ण 7 पर्यंत पूर्ण दिलेला होता. पण त्याच्यामध्ये मुख्यत्व 3 ते 7 जानेवारीचा फोकस जास्त होता. तर त्यामध्ये सांगितलं होतं आपण की जे ढगाळ वातावरण आहे, हलकं ढगाळ वातावरण आहे, त्यामध्ये पावसाची शक्यता नाही व शेतकऱ्यांनी त्याची कुठलीही चिंता करण्यासारखा पाऊस नाही, त्याच्यामध्ये कुठली पावसाची शक्यता नाही, आपण त्या अंदाजामध्ये सांगितलेलं. अगदी पाहू शकता तुम्ही, आज 3 जानेवारी ते वातावरण तुमच्या समोरच आहे. आज फक्त वातावरण, त्याच्यामध्ये असतं तेवढे ढगाळ वातावरणसुद्धा नाही त्यामध्ये. आणि आपण त्या हवामान अंदाजामध्ये पाऊससुद्धा सांगितलेला नव्हता. तर पुढे आपण आता सांगतो की पुढे आज 3, 4, 5 तारखेला ह्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. पण 6, 7 आणि 8, 6, 7, 8 तारखेला मराठवाड्यामध्ये थोडे हलके ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये विदर्भामध्ये थोडे हलके ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पण विदर्भामध्ये 4, 5, 6 हे 3 दिवस विदर्भाच्या काही जिल्ह्यामध्ये, फक्त सर्वत्र नाही, त्याच्यामध्ये नागपूर विभागामध्ये तुरळक ठिकाणी, नागपूरच्या जो उत्तरेकडचा भाग आहे तिथं थोडे काही ठिकाणी, मोजक्या ठिकाणीच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आणि नाशिकमध्ये 1-2 ठिकाणी, नाशिक विभागामध्ये 1-2 ठिकाणीच पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त फक्त नाशिक जिल्ह्यामध्येच 1-2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे, ते बी थोड्या हलक्या पावसाची. म्हणजे पुढे 3-4 तारखेला असा जास्त पावसाची शक्यता नाही आणि जास्त क्षेत्रावर पावसाची शक्यता नाही. हा झाला अंदाज 7 पर्यंतचा, 7-8 पर्यंतचा. पुढेही 7-8 पासून पुढेही वातावरण क्लिअर राहणार आहे. त्यामध्ये कुठलेही म्हणजेच दक्षिण महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र या इथल्या शेतकऱ्यांनी कुठलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही किंवा पावसाचं हे नाही, त्यामध्ये पावसाची शक्यता नाही. आणि पावसाची शक्यता जर असेल तर पुढे जास्त प्रमाणामध्ये पावसाची शक्यता जर असेल तर 26 जानेवारीपासून पुढे तोपर्यंत तशी पावसाची जास्त शक्यता, म्हणजे तुम्हाला असं सांगत आहे की आपण प्रत्येक हवामान अंदाज हा म्हणजे शक्यता असं सांगतो. जोरात जरी पाऊस आला तरी शक्यताच असते आणि किंवा तुरळक जरी जास्त शक्यता. पण त्याच्यामध्ये टक्केवारीमध्ये जर सांगायचं जर म्हणलं तुम्हाला तर प्रॉबॅबिलिटी, म्हणजे आपण म्हणतो त्याला किती प्रॉबॅबिलिटी, फक्त 26 पासून पुढे जास्त पावसाची प्रॉबॅबिलिटी आहे. म्हणजे जास्त पाऊस पडण्याची जास्त इथं आशादायी आहे. आपण 26 पासून पुढे म्हणजे 26 ते फेब्रुवारीच्या 5 तारखेदरम्यान किंवा त्याच्यामध्ये मागं पुढे होऊ शकतो. म्हणजे मेन जी तारीख आहे किंवा 1 फेब्रुवारी ह्याच्यामध्ये 1, 2 ते 3 दिवस कमी जास्त होऊ शकते. ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. पण नंतर तो अंदाज आहे की कारण त्याला अजून खूप टाईम आहे, जवळपास 1 महिना म्हणलं तरी चालेल. 1 महिना आपण म्हणू शकतो त्याला, 1 महिना लागू. त्यामध्ये बरेच बदल होऊ शकतात आणि त्या जर वातावरण त्यावेळेस निर्माण झालं तर आपण तसा अंदाज देऊ. पण त्याच्यामध्ये थोडी शक्यता जास्त आहे त्या दिवसामध्ये, त्या तारखेमध्ये. आणि ह्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं की माझ्या पाठीमागे तुम्हाला ज्वारी दिसत आहे. तर मी ह्याच्यामध्ये सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये सुद्धा सांगत होतो तुम्हाला की तुम्हाला ज्वारी ह्या वर्षी कधीही पेरू शकता आणि ज्वारी तुम्ही कधीही पेरली तर तुमची उगवण शकता. म्हणजे डिसेंबरमध्ये ज्वारी ही सहसा उगवत नाही. बरोबर, उगवण क्षमता जर झाली डिसेंबरमध्ये, त्याच्यामध्ये मोवा पडतो ज्वारीमध्ये. तर तसं पहा तुम्ही, डिसेंबरमध्ये पेरली शिपलेली ज्वारी ह्याच्यामध्ये अजिबात मोवा नाही, काय नाही, कारण त्याच्यामध्ये थंडीचं वातावरण जास्त नाही. आणि तसा एक आपण अंदाज दिलेला होता की ह्या वर्षी थंडी जी आहे, थंडी सरासरीपेक्षा कमी राहणार आहे यावर्षी थंडी. हा पण आपला अंदाज खरा झालेला आहे आणि ते तुम्हाला समोर मागे दिसत आहे की थंडी कमी सरासरीपेक्षा 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमान जास्त असल्यामुळे जी थंडी ज्वारी जी आहे ती ज्वारी सध्या डिसेंबरमध्ये उगवण शक्ती होऊन, म्हणजे चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये मोवा नाही, काय नाही, किंवा जर थंडी जास्त असती तर ह्या ज्वारीला, उगवलेली ज्वारीची पोगेमोर होऊन ही ज्वारी नष्टसुद्धा होऊ शकते थंडीमध्ये. किंवा डिसेंबरमध्ये ज्वारी उगवण्यास कठीण असते, उगवत नाही. पुढे माऊली चिकणे हवामान अंदाज हा यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.